ओ ओ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्धधामि भगवद् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधना बोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसि नः श्रेयसे। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् श्रीमद्भगवद्गीता अथ अथ द्वादशोऽध्यायः अथ अथ त्रयोदश त्रयोदशोऽध्यायः श्री भगवान उवाच 13व्या अध्यायामध्ये सर्वच भगवानुवाच श्लोक भगवंतांचे आहेत. सर्वच श्लोक भगवंतांचे आहेत 13व्या अध्यायात. कारण 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न केल्यानंतर भगवंत त्याला सविस्तर उत्तर देत आहेत. आणि हा 13व्या अध्यायाचं नावच आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्रज्ञ, ज्ञ म्हणजे ज्ञान, ज्ञ म्हणजे ज्ञान आणि क्षेत्राचं ज्ञान. क्षेत्र म्हणजे शरीर, त्या शरीराचं ज्ञान. नुसता एवढाच मर्यादित अर्थ याचा नाहीये, हे आता आपण बघितलंय. कुठल्या श्लोकामध्ये इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृती आणि त्याच्या अगोदरचा महाभूताने अहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचराः. ह्या 2 श्लोकामध्ये क्षेत्र या शब्दाचा व्यापक अर्थ आपण बघितला. मग त्याच्यानंतर हा जो श्लोक आहे 7वा श्लोक, त्या श्लोकापासून आपण क्षेत्रज्ञ या शब्दाचा व्यापक अर्थ बघतोय. तर क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्र म्हणजे शरीर,
आणि शरीरामध्ये काय येतंय तर ते आपण बघितलं, पंचमहाभूत, ती 25 तत्व. त्याच्यानंतर शरीर म्हटल्यानंतर काय काय शरीरामध्ये भाव भावनांची उत्पत्ती सुद्धा भगवंताच्याकडनंच कशी होते, ते इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे सगळं शरीरामध्ये येतं. म्हणजे ह्या सर्वांचा संबंध इंद्रिय आणि बुद्धी यांच्याशीच फक्त आहे. आणि हे सर्व वरवरचे विषय आहेत. पण आपल्याला आत्म्यापर्यंत जायचंय. त्यामुळे आत्म्याची भाषा समजण्यासाठी ज्ञ हा शब्द आहे. आत्म्याची भाषा म्हणजे आत्मा किंवा आत्मज्ञान किंवा परमात्मा, परमेश्वराचं अस्तित्व ह्या जीवामध्ये असतं हे जाणून घेण्यासाठी ज्ञ आहे, क्षेत्रज्ञ. मग सर्वसामान्य जी जनता आहे त्यांच्यासाठी हा क्षेत्रज्ञ शब्द फारच उंचीचा आहे, फार उंचावरचा आहे. त्याच्यासाठी पूर्वी काय करायला पाहिजे तर साधना करायला पाहिजे, भक्ती करायला पाहिजे. आणि दुसऱ्या तिसऱ्या अध्यायात, चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे काय करायला पाहिजे तर कर्म करायला पाहिजे. गीता ही 3 सूत्रांनी बांधलेली आहे, कर्म, भक्ती आणि ज्ञान. आधी कर्म म्हणजे रोजचं कर्म नाही, नियत कर्म तर आहेच आहे, पण नियत कर्म करत असताच करतानाच निष्काम कर्म आपल्या हातून घडलं तर आपल्याला भक्ती मार्गाचा सुद्धा उपयोग होतो किंवा भक्ती मार्गाकडे कसं वळायचं हे सुलभ होतं. पण पहिल्यांदा निष्काम कर्मयोग झाला पाहिजे. आणि निष्काम कर्मयोग म्हणजे काय तर सेवा. आपल्या भाषेमध्ये सर्वसामान्यांना कळेल असा कर्मयोगाचा अर्थ म्हणजे सेवा. तुमची प्रत्येक कृती ही सेवा म्हणून व्हायला पाहिजे, कुठेही का असेना, घरात असो, संस्थेत असो, जिथे आपण काम करतो तिथे असो, सेवा म्हणून ती कृती झाली पाहिजे. आणि शेवटी नोकरी करत असतो आपण, हे पगार घेऊन करतो हे तर निश्चित आहे, कारण अर्थार्जन हे त्याच्याशिवाय होणार नाही. पण अर्थार्जन करत असताना सुद्धा त्याचा भाव हा सेवेचा असला पाहिजे. आणि सेवा सुद्धा कशी निखळ सेवा अशी असली पाहिजे. त्याच्यामध्ये की मी आता मला इतकं आहे मिळणार आहे म्हणून मी इतकंच काम करणार, किंवा मला असंच आहे हे इतका त्रास आहे नोकरीत म्हणून मी असंच काम नाही करणार आहे, मी टाळाटाळच करणार आहे, मी वेळ घालवणार आहे, मी असं, हे हा कर्मयोग नव्हे. गीतेत सांगितलेला कर्मयोग हा निष्काम कर्मयोग, योग कर्म सुकौशलम, म्हणजे कर्मामध्ये कौशल्य दाखवणं हा कर्मयोग आहे. आणि हा कर्मयोग करता करताच आपल्याला भक्ती कशी करायची, भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, मग ते तुम्ही कर्मावर भक्ती करा. प्रत्यक्ष मूर्ती परमेश्वर नावाची जी चीज आहे, जे अस्तित्व आहे त्याच्यावर भक्ती करा, किंवा आणखी गुरूंवर भक्ती करा. तुम्ही जे काही कर्म तुमच्या वाट्याला आलंय संसार त्याच्यावर भक्ती करा. जे काही कराल ते भक्तियुक्त अंतःकरणाने करायचं. म्हणजे भक्ती म्हणजे काय तर प्रेमयुक्त अंतःकरणाने करायचं. आणि ते सुद्धा प्रेम कसं पाहिजे, निस्वार्थी पाहिजे. हा भक्ती मार्ग झाला. पण ज्ञानमार्ग हा त्याच्याही पुढचा आहे की कर्म आणि भक्ती ही एकदम जेव्हा उच्च अवस्थेला जात असते तेव्हाच आपल्याला ज्ञान मार्ग हा साधत असतो. आणि ज्ञान योग जो आहे तो सर्वसामान्य माणसं जी आहेत, प्रपंचातली जी माणसं आहेत त्यांना तो अवघड आहे. म्हणूनच 3ऱ्या अध्यायात अर्जुनाने विचारलंय बघा भगवंतांना की जायसी चेत कर्म नसते मता बुद्धी नाही, जायसी चेत लोकेस्मिन द्विविधा निष्ठा, 2 प्रकारच्या निष्ठा आहेत, त्यात कर्मयोग एक आहे आणि ज्ञानयोग आहे. मग तुम्ही सारखं कर्मयोगाचं महत्व मला का बरं सांगताय असं विचारलंय. आणि 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला पण विचारलंय की तुम्ही कर्मयोगाला एवढं विशेष महत्व का देताय. कारण आपण बघतोय की भक्ती मार्ग सुद्धा आपल्याला वाटतो तेवढा सोपा नाहीये. आणि भक्तीमध्ये सुद्धा काय पूर्ण भगवंताचंच व्हावं लागतं. आणि ज्ञानयोगामध्ये तर काय आता आपण बघतोय की ज्ञान मार्ग किंवा ज्ञान मिळवण्याची जी साधनं आहेत ती किती अवघड आहेत सगळी.
7व्या श्लोकापासून आपण ती साधनं बघतो आहेत. 7वा श्लोक काय सांगितलंय? अमानित्वम, अदंबित्व, शांती, आर्जवम, आचार्य उपासना, शौच, स्थैर्यम, आत्म विनिग्रह. ही सगळी जी साधनं आपण 7व्या श्लोकामध्ये बघितली आहे. आणि आता आपण बघणार आहोत 8व्या श्लोकामध्ये पण काय सांगितलेलं आहे तर इंद्रियार्थेषु वैराग्य, मन अहंकार एव, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषा अनुदर्शनम. ते 11व्या श्लोकापर्यंत ही साधनं सांगितलेली आहे. जवळजवळ 20 साधनं ही आहेत. तर ही साधनं, जी साधनं का म्हटलंय? तसं वागणं म्हणजे साधन. तसं वागणं सामान्य माणसाने किंवा भक्ती मार्गातल्या जो भक्त आहे त्यांनी तसं वागून दाखवलं की त्याला ते साधन म्हणायचं. साधन हा अध्यात्मातला शब्द आहे, पण तसं अनुकरण केलं पाहिजे. तर तसं अनुकरण करणं हे अगदी प्रापंचिक माणसाला अतिशय अवघड आहे. म्हणून हा 13वा अध्याय हे सगळं त्याच्यात सांगितलं असल्यामुळे तो अवघड वाटतो, किंवा तो ज्ञानमार्ग असल्यामुळे अवघड आहे. आणि म्हणून इथे जी सुरुवातच जी सांगितलेली आहे काय? अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्य उपासना, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. ह्या सगळ्या गोष्टी खूप अवघड वाटतात, पण ज्ञान मिळवायचं असेल किंवा क्षेत्रज्ञ व्हायचं असेल तर हे सगळं करून दाखवणं आवश्यक आहे. म्हणून त्याला साधन असं म्हटलंय. आणि ज्ञान मिळवायचे म्हणजे तरी काय? आत्मज्ञान करून घ्यायचे म्हणजे परमेश्वर माझ्यात आहे आणि तो मला समजून घ्यायचा आहे. तो कुठे आहे तो शोधायचा आहे, आणि तर माझ्यात आहे तर मला दुसऱ्यातला दिसेल, म्हणजे आत्मज्ञान झालं. नाहीतर आपण नुसतंच वाचतो आणि अंगीकार काहीच करत नाही, म्हणजे त्याची अनुकरण काहीच करत नाही. अनुकरण केलं नाही तर आपल्याला प्रचिती येणार नाही, अनुभव येणार नाहीत. आणि अनुभव आले नाहीत तर ती गोष्ट काय आहे ते कळणार नाही. अनुभूती, अनुभव म्हणजेच हे प्रचिती म्हणजेच ज्ञान आहे. मग कोणाला ते प्रत्यक्ष होतं, प्रत्यक्ष परमेश्वर दिसतो, त्याला दुसऱ्या माणसात दिसतो किंवा समाजात दिसतो, निसर्गात दिसतो, वेगवेगळ्या प्रकारे त्याला त्या परमेश्वराचं ज्ञान होतं. पण ते होण्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असायला हव्यात. कमीत कमी एक तरी गोष्ट त्यातली हवी. सगळ्या जरी नाही तरी एक तरी गोष्ट असायला हवी. आणि सगळ्यात ती गोष्ट महत्वाची असायला हवी आहे म्हणजे कुठलं तर अमानित्व. त्यांनी पहिल्यांदाच सांगितलंय अमानित्व. मागच्या वेळी आपण बघितलंय की अमानित्व, मानित्व, मान आणि अपमान हे नाहीच. कारण काय, तोही माणूस आहे, मीही माणूस आहे. तो त्याच्या कर्माने जगतोय, मी माझ्या कर्माने जगतोय. मग मान कोणाकडून हवाय आपल्याला? इतकी अवस्था आपल्या मनाची व्हायला पाहिजे. मन, बुद्धी आणि इंद्रिय हे वरवरचे आहेत, अंतःकरणाची ही अवस्था व्हायला पाहिजे. आणि म्हणून अमानित्व सांगितलंय. अहिंसा, हिंसा तर आपल्या हातून घडतच असतात. आणि कशा हिंसा घडत असतात हे मागच्या तासाला आपण डिटेल मध्ये बघितलंय. म्हणून अहिंसा आपल्याकडनं व्हायला, अहिंसक व्हायला पाहिजे आपण. हिंसा होता कामा नये. सूक्ष्मरित्या सुद्धा हिंसा होता कामा नये. हे अतिशय अवघड आहे. शांती, शांती म्हणजे क्षमा. प्रत्येक वेळी आपण दुसऱ्याला क्षमा करतच नाही. साध्या साध्या गोष्टीमध्ये आपला अहंकार दुखावला गेला की आपण क्षमा करतच नाही. उलट आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात, असंच होईल, तसंच होईल, त्याचं असं होऊ दे, त्याचं तसं होऊ दे, वगैरे वगैरे. म्हणजे क्षमाशील वृत्तीने आपण समोरच्या व्यक्तीला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आणि ही वृत्ती आपल्यामध्ये अंगी बांधली तर हे ज्ञान आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्जवम, आचार्य उपासनेचे पण मी मागच्या वेळी बरेच पॉइंट तुम्हाला सांगितले होते की निदान आचार्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे तंतोतंत वागलं
तरी सुद्धा आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊ शकते. आणि स्थैर्य, की आपण जे निश्चय केलाय की हा मी अमुक अमुक माझी कृष्णावर दृढ श्रद्धा आहे ना, मग कोणीही काहीही कृष्णाबद्दल बोललं तरी मला ते मान्य नाहीये. मी त्याच्या भक्तीमध्ये एकदम स्थिर आहे. त्याचे जे काही मी अभ्यास करत आहे, त्याचे जे काही गुणगान आहेत त्याच्यामध्ये मी स्थिर आहे, मी अजिबात विचलित होणार नाही. असं स्थैर्य आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये पूर्णपणे झालं पाहिजे. आणि नुसतं स्थैर्य नाही तर निग्रह पण पाहिजे. आत्मविनिग्रह असं म्हटलं आहे की आत्म आत्मविनिग्रह म्हणजे जे काही वरवरच्या गोष्टी आहेत त्याच्यावर मोहित न होता, आपण जे ध्येय निश्चित केलं आहे, कुठलं ध्येय निश्चित केलंय की मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी मला ज्ञान मिळवायचंय, हे आपलं ध्येय असलं पाहिजे. जीवनाचं आपल्या हेच ध्येय आत्ता असलं पाहिजे. या स्टेजला तर अगदी आवश्यक आहे की माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे, तर मला परमेश्वराची प्राप्ती कोणत्या का मार्गाने होईना, मग ध्यान मार्ग असो, कीर्तन असो, भजन असो, अभ्यास असो, वैराग्य असो, आणखी वेगवेगळे मार्ग आहेत, त्या कुठल्या तरी मार्गाने मला भगवंता व्हायला पाहिजे, प्राप्ती व्हायला पाहिजे. आणि करून घेणं हेच जीवनाचं मुख्य ध्येय असायला हवं. आता पुढचा ज्ञान मार्ग, ज्ञान मिळवण्याचं क्षेत्रज्ञ, ह्या संत लोकांनी हे सगळं आचरण केलेलं आहे. आणि म्हणूनच आपण ह्या सर्व संत लोकांना, साधू म्हणत नाही मी, पण संत लोकांना मात्र त्याच्यामध्ये गणना होते. साधूंचा आपला परिचय कमी असतो, कारण साधू हे त्या त्या काळात येतात जातात, पण संतांनी स्वतःच्या वागणुकीतून, आचरणातून हे सर्व गुण जे आहेत, ज्ञानी माणसाच्या साधनेचे सर्व गुण आहेत, ते अंमलात आणलेले आहेत. आणि मग पुढचा पॉइंट काय आहे, 10वा पॉइंट आहे कशाचा, तर ज्ञान साधन. ज्ञान मिळवण्याच्या साधनातला 10वा क्रमांक कोणाचा आहे, तर इंद्रियार्थेषु वैराग्यम. इंद्रियार्थेषु, शु म्हणजे इंद्रियांमधलं वैराग्य. तर वैराग्य म्हणजे आपल्याला असं वाटतं बापरे, वैराग्य म्हणजे काय, दाढी वाढवलेली, केशरी कपडे परिधान केलेले आहेत आणि एवढा मोठा टिळा लावलेला आहे, उभं गंध लावलेला आहे वगैरे वगैरे, असा माणूस पाहिला किंवा अशी व्यक्ती पाहिली, स्त्री पाहिली, केशरी साडी नेसलेली, मोठं कुंकू लावलेलं, गळ्यात माळा आहे रुद्राक्षाच्या, असं म्हटलं की आपल्याला असं वाटतं ही व्यक्ती वैराग्यशील आहे. हो बरोबर आहे, कारण नुसत्या पोशाखाने वैराग्य स्वीकारलंय असं म्हणूया. आपल्यासारखं कडक मॅचिंग नाहीये त्यांचं, कानातलं, बांगड्या, काय आणखी साडी, अमकं डमकं, कुंकू, टिकली, इतकं कडक मॅचिंग त्यांचं नाहीये, कारण त्यांनी केशरी पोशाख परिधान केला. म्हणजे वरवर पाहता त्यांचा पोशाख जर पाहिला असेल, आपण पाहिला, तर त्यांचं वैराग्य आपल्याला दिसून येतं, नुसतं दिसतंय डोळ्याला. प्रत्यक्ष वैराग्य आहे का नाही हे केव्हा समजेल, तर इंद्रियार्थेषु. इंद्रिय जी आहेत, इंद्रियांचे जे विषय आहेत, कुठले आहेत विषय इंद्रियांचे, तर इंद्रियांमुळे शब्द, स्पर्श, रस, रूपगंध हे इंद्रियांचे विषय आहेत. मग ती व्यक्ती इंद्रियार्थेषु वैराग्य, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये वैराग्य पाहते का. शब्दांनी म्हटलं तर तिचे शब्द कसे आहे, कोणाला दुःख न होईल असे शब्द आहेत का, की कोणी उन्मत्त होईल असे शब्द आहेत का, किंवा तिचं आचरण कसं आहे, तिचं बघणं कसं आहे, शब्द जाऊ दे, शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, तिचं बघणं कसं आहे दुसऱ्याकडे, दृष्टी कशी आहे तिचं, त्याचं जे कोण असेल ते, ज्यांनी वैराग्याचा पोशाख घातलेला आहे, अशा व्यक्तीचं बाकीचं वागणं कसं आहे हे बघायला पाहिजे. म्हणजे वैराग्य हा पोशाखावरून वैराग्य ठरत नाही, तर वृत्ती तुमची कशी झालेली, मुळात वृत्तीवरून वैराग्य ठरतं. मग वृत्ती ही कशी ओळखायची, वैराग्याची वृत्ती कशी आहे, तर आपण बघतो
की प्रत्येक विषयामध्ये त्या व्यक्तीची आसक्ती किती आहे. आसक्ती आणि असक्त आणि आसक्त फक्त एका कानाचा फरक आहे. जसं चिता आणि चिंता, बिंदू मात्रे विशेषता. चिता आणि चिंता, बिंदू मात्रे विशेषता. चिंता काय करते, मनुष्य जिवंत असताना त्याला जळते. आणि चिंता ही मनुष्य जिवंत असताना त्याला जाते आणि चिता ही मृत शरीराला जाते. हा जसा बिंदू मात्रे फरकता आहे, तस असक्त आणि आसक्त एका कान्याचा फरक आहे. आसक्त माणूस हा कधीही ज्ञानी होऊ शकणार नाही, कारण त्याची संसारातली जी आसक्ती आहे ती त्याचे विषयांचं ग्रहण वाढवत असते. एक विषय संपला की दुसरा विषय त्या व्यक्तीला हवासा वाटतो. आसक्ती ज्याची आहे, आसक्ती ही वृत्ती आहे, शेवटी मनाची इंद्रियांची ही वृत्ती आहे. तर आसक्तीमुळे काय होत असतं की एक विषय संपला की दुसऱ्या विषयाची मागणी मनामध्ये संकल्प सुरू होतात. दुसरा संपला की तिसरा मनामध्ये संकल्प सुरू होतात. म्हणजे मनाची इंद्रियांची तृप्ती कधीच नसते. कोणाची? आसक्ती ज्याची आहे त्याची. आणि जोपर्यंत मनाची आसक्ती ही प्रचंड वाढलेलीच असते किंवा वाढतच राहते, त्यावेळी ती व्यक्ती वैराग्यशील होऊच शकत नाही. वैराग्य कशाला म्हणायचं? प्रत्येक गोष्टीतली आसक्ती कमी 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 करून पूर्णपणे शून्य झालेली असली पाहिजे. एका कान्याचा फरक. असक्त म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीचं काहीही न वाटणं. मला अमुक एक गोष्ट पाहिजेच किंवा अमुक गोष्ट प्राप्त झाल्यानंतर मी अमुक एक मिळवणार आहेच, ही झाली आसक्ती. पण नाही, ठीक आहे माझं असं आसक्ती कशात असावी, तर भगवंताच्या भक्तीमध्ये आसक्ती असावी. आणि ती भक्ती सुद्धा कशी असावी? निरहंकार भक्ती असावी. नाही तर भगवंताविषयीची भक्ती वाढली की इकडे अहंकार पण वाढत राहतो. असा अहंकार वाढू न देता भगवंताशी सतत शरण जाणं, सतत भगवंताला लीन होणं आणि भगवंताशी एकरूप होणं हृदयाने पूर्णपणे, त्याला सतत नतमस्तक होणं, ही जी बुद्धी आहे, ही जी मनाची वृत्ती आहे, त्याला असक्त म्हणायचं. म्हणजे प्रपंचातली आसक्ती ज्या वेळेला कमी होते त्याच वेळेला भगवंताकडची असक्तता वाढते. हे अगदी एका कान्याच्या फरकाने भगवंत आणि प्रपंच यातला फरक आपल्याला सांगता येईल. की भगवंताकडची आसक्ती केव्हा वाढेल, तर प्रपंचातली आसक्ती म्हणजे आपण समजा तराजू घेऊया. तराजू मध्ये दोन्हीकडे वस्तू टाकलेल्या आहेत. एकीकडे माप आहे, दुसरीकडे वस्तू आहे. 1 किलोची समजूयात आपण. तर बॅलन्स होण्यासाठी आपण दुसऱ्या पारड्यात आपल्याला जी वस्तू घ्यायची ती टाकत राहतो. पण इकडची जी वस्तू प्रपंचाला लागणारी आहे ती आपण काढून 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 घेतलं की ज्या पारड्यामध्ये माप आहे ते काय होणार, पूर्णपणे खाली जाऊन बसणार. आणि खाली जाऊन बसल्यानंतर प्रपंचातल्या आसक्तीचा जे मापातली गोष्ट होती ती नाहीशी होणार, कारण हळूहळू हळू काढून घेतली. मग ती गेली कुठे, तर ती भगवंताकडे गेली, परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी गेलेली आहे. म्हणून इंद्रियार्थेषु वैराग्य, विषयांमधली आसक्ती जर कमी झाली तरच आपल्याला तत्वाने परमेश्वराचा बोध होतो. नाहीतर तत्वाने परमेश्वराचा बोध होणार नाही. तत्वाने बोध होणं म्हणजे काय, की परमेश्वर सगळीकडे आहे, तो तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सगळीकडे हे ईश्वरी तत्व खचोखच भरून राहिलेलं आहे. हे जे ज्ञान व्हायचं असतं, तत्वाने बोध याला म्हणतात, ते ज्ञान तेव्हाच होणार केव्हा, तर प्रपंचातली आसक्ती कमी केली, इंद्रियांच्या विषयांमधली आसक्ती कमी केली तरच होणार. साधं उदाहरण घेऊया हो.
रोज ह्या टीव्हीवर सिरियल लागतात, प्रपंचाच्या सिरियल असतात, सगळे भांडणं आणि काय काय संदेश वगैरे असतात. आता समजा ते पैठणीचा खेळ, काय तर 11,000ची पैठण, त्याच्यावर खडे लावलेले आहेत आणि त्याच्यासाठी त्या बायका खेळतात वगैरे. 1 तास आपण त्याच्यात घालवलं की नाही, प्रपंचच आहे. कारण का तर मला मस्त छान एन्जॉय करायचं असं म्हणून तुम्ही ते बघत बसलात, तर आयुष्यातला 1 तास तुमचा वाया गेला की नाही. तोच 1 तास काढून त्या 1 तासभर नामस्मरण केलं, पाठांतर केलं किंवा भगवंताशी एकरूप होऊन त्याचं ध्यान केलं, तर अर्थातच ज्ञान मिळवण्यासाठी जे वैराग्य असावं लागतं ते प्राप्त होणार आहे. म्हणून इंद्रियार्थेषु वैराग्य ह्या शब्दाचा अर्थ इथे असा आहे. इंद्रियांमधलं वैराग्य घेणं म्हणजे काय, नाही तर काय आपण लगेच एकमेकींमध्ये बोलायला लागलं, काय फार वैराग्य आलंय का असं म्हणून टाकतो. पण वैराग्य हे असं नसतं. वैराग्य ही वृत्ती असते आणि जेवढी वृत्ती तुमची भगवंताकडे जाईल तेवढं प्रपंचातली आसक्ती कमी होते. हा इंद्रियार्थेषु वैराग्य या शब्दाचा अर्थ आहे. नंतर काय, वैराग्यम वैराग्यम अहंकार. आपल्याला असं वाटतं तो शब्द असा आहे, इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार. मन शब्दच नाहीये तिथे. वैराग्यम अहंकार असा शब्द आहे, त्याची फोड केली तर इंद्रियार्थेषु वैराग्यम अहंकार. अहंकार, अहंकाराला विरुद्ध अर्थाचा शब्द अहंकार. जसं उपस्थिती उपस्थिती हा शब्द तयार होतो, तसाच अहंकार अहंकार म्हणजे अहंकार नसलेला. आता अहंकार म्हणजे काय हेच आपल्याला माहित नसतं. अहंकार म्हणजे रोज भौतिक जगात वावरत असताना आपल्याला जो अहंकार असतो तो काय असतो, ती तुमची उपाधी असते. भौतिक जगात वावरत असताना माझा जो अहंकार, माझा म्हणजे व्यक्तीचा, माणसाचा जो अहंकार असतो ती त्याची उपाधी असते. उदाहरणार्थ, तुम्ही अमुक अमुक एक बँकेत मॅनेजर आहात, हे तुम्ही दुसऱ्याला सांगताना काय सांगणार, मी बँकेत मॅनेजर आहे, मी अमुक अमुक आहे, मी शिक्षिका आहे, मी तमुक तमुक आहे, माझी मुलं 4 आहेत, मला अमुक आहे, मला तमुक आहे. हे तुम्ही म्हणून जे तुमचं आयडेंटिफिकेशन देत असता ती तुमची उपाधी असते आध्यात्मिक भाषेत. ते तुम्ही स्वतःच काय ओळख सांगत असता, व्यक्तिमत्व ओळख सांगत असता. पण इथे अहंकार ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला आपण झोपलेले असतो त्यावेळेला उठून आपण म्हणतो, आज मला उठायला उशीर झाला, आज मला उठायला उशीर झाला. हे तुम्ही जे सांगता ते केव्हा, तुम्ही झोपलेले असताना सुद्धा तुमचं काय जागृत असतं, तर तुमचं अस्तित्व जे आहे ते जागृत असतं. किंवा मला आज झोपेत असं असं स्वप्न पडलं, हे केव्हा सांगता तुम्ही, झोपेतून उठल्यावर सांगता. म्हणजे तुम्ही झोपलेले असता त्यावेळेला तुमचा जडाशी संबंध काहीही नसतो, तुम्ही सूक्ष्मात असता, सूक्ष्म देहामध्ये तुम्ही असतात, पण तरी सुद्धा त्या देहाची जाणीव तुम्हाला असते. म्हणून तुम्ही उठल्यानंतर सांगता, मला आज असं असं स्वप्न पडलं, मी आज असं असं उशिरा उठले, असं तुम्ही सांगता. हे जे तुम्ही मी म्हणून सांगता हे कोण असतं, ह्याला अहंकार असं म्हणायचं. अहंकार या शब्दाचा अर्थ इथे असा आहे. दुसरा एक अर्थ असा आहे की अहंकार म्हणजे तुमची देह यष्टी, तुमचं शरीर, ज्या शरीराच सतत तुम्ही गुणगान करत असता, ज्या शरीराच्या भोवती तुमचं जग व्यवहार चालू आहे, ते शरीर म्हणजे मी आणि तिथे अहंकार. मग हा अहंकारच गळून पडणं म्हणजे काय होणं, की मी शरीर आहे, माझा असं आहे, माझ्या शरीराला सुरकुत्या पडल्यात, मी आज सुंदर दिसते, मी आज सुंदर दिसत नाही, मी म्हातारी दिसते, किंवा माझं असं झालं,
माझं मी तरुणपणी इतकी सुंदर होते, इतकी काम करायची, आता नाही करत. हे सगळं तुम्ही शरीराबद्दल बोलत असता. आणि ज्या वेळेला तुम्ही शरीराबद्दलची पूर्णपणे भावना तुमची गेलेली असते, तेव्हा त्याला म्हणायचं अनअहंकार. मग ही केव्हा जाते, तर जड आणि चेतन याचा यथार्थ बोध तुम्हाला जेव्हा होईल. जड आणि चेतन. जड म्हणजे स्थूल शरीर. स्थूल शरीरापासून आपण पूर्णपणे वेगळे होऊन परमेश्वराशी जेव्हा एकरूप होतो, तेव्हा चेतन ह्या शब्दाचा अर्थ कळतो किंवा सूक्ष्म ह्या शब्दाचा अर्थ कळतो. मग शरीरापासून दूर होणं म्हणजे काय, तर देह नाही मी, देह नाहीच मी, आत्मा आहे ह्याची आतून पूर्णपणे जाणीव होऊन त्याप्रमाणे वागणं. आपलं संपूर्ण आयुष्य नुसतं देहबोलीतच जात असतं. माझं असं, माझं तसं, मला हेच होतंय, मला तेच होतंय, माझं अमुक झालं, माझं तमुक झालं, हीच सतत बोली असते आपली. पण नाही, माझ्या अंतरात्म्यातला जो परमेश्वर आहे तो कसा आहे, तो आज खुश आहे ना. कारण का, तर मी आज इतकं नामस्मरण केलंय, मी इतकी परमेश्वराच्या जवळ गेले, हे मनाला सांगायचं, जगाला नाही. असं अंतःकरणातून जेव्हा तुम्हाला आवाज येतो, तेव्हा जड देह पूर्णपणे बाजूला होऊन चैतन्य तत्व जे आहे परमेश्वराशी एकरूप झालेलं ते जागृत होतं. आणि ते जागृत झालं की त्याला म्हणायचं अनअहंकार. म्हणजे भगवंताचे ज्ञान करून घेण्यासाठी अनअहंकार. मी देह आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, ही भाषा नको. माझ्यातलं जे चैतन्य तत्व आहे, परमेश्वरी तत्व आहे, ते आज कसं आनंदी आहे, ते कसं आज भगवंताशी एकरूप झालं आहे, हे स्वतःचे स्वतःला सांगणं, त्याची अनुभूती घेणं म्हणजे अनअहंकार. मग आता हे कसं काय, अहंकार आपला कसं काय घालवायचा, नाही का, असं वाटतं ना आपल्याला, की आपल्याला खरंच ज्ञान मिळवायचंय. काही लोक असतील पण असे की खरंच मला ज्ञान मार्गाकडे जायचंय आणि मला ज्ञान मिळवायचंय, परमेश्वर मला स्वतःला पाहायचाय, त्याची अनुभूती घ्यायची आहे. आणि खरंच सगळे म्हणतात सगळीकडे परमेश्वर आहे, परमेश्वर आहे, मी खरंच शोधून पाहणार, अशी एखाद्याने जिद्दच धरली, तर त्यांनी त्याच्यावर काय उपाय करायला पाहिजे, आणि अहंकार घालवायचा म्हणजे काय करायला पाहिजे. तर स्थूल शरीराशी जे संबंधित गोष्टी असतात की नाही, स्थूल शरीराशी संबंधित गोष्टी म्हणजे सर्व आपण प्रपंचाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. मग सगळ्यात प्रपंचाशी निगडीत सगळ्यात महत्वाची स्थूल शरीराची गोष्ट म्हणजे धन, पैसा, धन, संपत्ती, ह्या गोष्टी आहेत. आणि मग ह्या गोष्टी माझ्याकडे इतक्या आहेत, मला 4 घरं आहेत, मला अमुक आहे, मला इतके दागिने आहेत, मला तितके दागिने आहेत, ह्या सर्वांपासून काय करायचं, तर त्यापासून दूर राहायचं, मनाने दूर राहणे. तर हे सामान्य माणसाला शक्य आहे का, किंवा प्रपंचात असलेल्या माणसाला हे शक्य नाही. म्हणून जे संन्यासी आहे, जे स्थितप्रज्ञ आपण सांगितले, शंकराचार्यांसारखे जे लोक आहेत, किंवा आपण बघितलं संतांची चरित्र बघताना आपण बघतो, संतांना काहीही लागत नव्हतं, काहीही नाही ना, संतांना लागत नव्हतं, संतांच्या बायकांना नाही लागत नव्हतं, दाग दागिने वगैरे काही नव्हतं, फक्त सेवा, एवढाच भाव त्यांच्या बायकांचा सुद्धा असायचा. मग पहिली गोष्ट काय आहे, की स्थूल शरीराशी संबंधित असलेल्या धन आणि इत्यादी पदार्थांचा अभिमान नष्ट करणं, त्याबद्दलचा असलेला गर्व नष्ट करणं, अभिमान नष्ट करणं. दुसरा आपल्याला अहंकार कशामुळे वाटत असतो आणि आपल्याला ज्ञानप्राप्ती का होत नाही, तर हे अमुक अमुक गोष्ट मध्ये मी केलं, कर्तृत्वाचा अभिमान असतो. तो कर्तृत्वाचा अभिमान आपण घालवला की नाही, हे कार्य भगवंताने माझ्याकडून करून घेतलंय, कुठलं का असेल, साधं घरातलं असू दे, भांडी घासायचं काम असू दे, भगवंतानी माझ्याकडून करून घेतलंय, त्यांनी मला शक्ती दिली म्हणून मी ते केलंय, असा सतत भाव मनामध्ये पाहिजे. व्यक्त बोलून नाही दाखवला तरी तो भाव सतत मनामध्ये पाहिजे.
तर अहंकार ही वृत्ती येते. तिसरी गोष्ट काय आहे तर बुद्धीमुळे माणसाला काही काही वेळेला अहंकार चढलेला असतो की मी इतका बुद्धिमान आहे, मला अमुक अमुक येतं, मला तमुक तमुक येतं, माझ्याकडे इतक्या डिग्र्या आहेत, माझ्याकडे तितक्या डिग्र्या आहेत, मी इतक्या ग्रंथांचा अभ्यास केलाय वगैरे वगैरे. हे सुद्धा अहंकार वाढवण्याला कारणीभूत होतं आणि ते पूर्णपणे घालवायचं. बुद्धीची प्रधानता ही आपल्याजवळ ठेवायचीच नाही. कारण हे कोणामुळे घडलंय, हे भगवंतानी मला बुद्धी दिली म्हणून मी केलंय, हा भाव सतत पाहिजे. त्यामुळे अहंकार नष्ट होतो. त्याच्या पुढचा भाव असा आहे की हे सगळं अहम म्हणजे परमेश्वराच्या प्रेरणेने घडत गेलेलं आहे. करता करविता तो आहे. आपल्या भाषेत, सामान्य माणसांच्या भाषेत करता करविता तो आहे. इदम न मम, मी नाहीच, त्यांनी करवून घेतला. कारण तो प्रत्येकाच्या हृदयात आहेच. आणि तुम्ही तितकं त्याच्याशी जवळ जाल, जितकं त्याच्याशी जवळ जाल, तितकं तो तुमच्याकडून असं छान कर्म करून घेईल. आणि जेव्हा असं कर्म करून घेतो तेव्हा अहंकार नष्ट होतो. म्हणून अहंकार ह्या 4-5 साधनांनी मनुष्यातला अहंकार घालवता येतो आणि ज्ञान प्राप्तीसाठी ते अतिशय आवश्यक आहे. मग हा अहंकार किंवा अभिमान माणसाला केव्हा निर्माण होतो तर आपण दुसऱ्याकडे तुच्छतेने बघतो तेव्हा. दुसरा माणूस तुच्छ आहे किंवा तो माझ्यापेक्षा कमी आहे ही भावनाच मनामध्ये नको. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी वैशिष्ट्य भगवंतानी पेरलेलं आहे जन्मतःच. हा भाव आपल्या मनामध्ये रुजवला पाहिजे की नाही अमुक एक पेक्षा मी श्रेष्ठ आहे, तमुक एक पेक्षा मी श्रेष्ठ आहे, कशाने, पैशाने, गुणाने, अमुक नाही. तुम्ही कोण ठरवणार? असं आपण ठरवूच शकत नाही. आणि असा भाव सुद्धा मनामध्ये नसायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होतं, अभिमान निर्माण होतो. ह्या भावामुळे की दुसऱ्यापेक्षा मी वरचढ आहे, हा भाव जेव्हा मनामध्ये निर्माण होतो तेव्हा अभिमान निर्माण होतो. आणि तो जर घालवायचा असेल तर माझ्यापेक्षा तुच्छ बाकीचे लोक आहेत हा मनातला समज असतो तो काढून टाकायचा की माझ्यासारखंच दुसऱ्यामध्ये पण श्रेष्ठत्व काहीतरी आहे, गुण दिलेत. माझ्यात अमुक असेल तर दुसऱ्यात दुसरा कुठला तरी गुण असेल. हा सतत आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे अभिमान रूपी दोष जो आपल्यामध्ये निर्माण होतो तो पूर्णपणे निघून जातो. दुसरा एक उपाय असा आहे की आपण काय करतो, अज्ञानामुळे आत्म्यालाच शरीर आणि शरीरालाच आत्मा असं समजतो आणि मी 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 असं म्हणतो. पण आत्मा वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे. आत्म्याला शरीर लिप्त झालंय, प्रकृतीच्या गुणांमुळे आत्म्याला शरीर लिप्त झालंय. आत्मा हा सर्व सामान्य आहे, सगळीकडे आहे, सर्वांच्या हृदयात आहे. आता वारीमध्ये ह्याचा अनुभव येतो. प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे ह्याची अनुभूती वारीमध्ये येते. म्हणून तिथे सर्वांमध्ये कोण आहे, विठ्ठल आहे, सर्वांमध्ये तुकाराम आहे, सर्वांमध्ये ज्ञानेश्वर आहे, ही भावना वारकऱ्यांमध्ये येत असते. आपण म्हणून तर वारीला जात नाही, कारण आपला अभिमान अहंकार आड येतो. आणि ते जर घालवायचं असेल आणि ज्ञान प्राप्त करायचं असेल तर अहंकार इंद्रियार्थेषु वैराग्यम हा 10वा पॉइंट पाहिला आपण. 11वा अहंकार ही दुसरी गोष्ट पाहिली. कशाची? ज्ञान साधनेची. त्याच्या पुढची गोष्ट कुठली आहे तर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. त्यातला जन्म आणि मृत्यू ह्या दोन मधलं जरा आणि व्याधी गोष्टी आहेत. कारण जन्म मुळात माणसाचा जन्मच हा अतिशय काय असतो, क्लेशकारक असतो. कारण हा जीव जेव्हा गर्भात असतो तेव्हा त्याला गर्भामध्ये अनेक चटके बसत असतात. घाणीमध्ये तो वाढत असतो. मातेच्याच सगळे जे मातेचे जे व्यवहार असतात त्याच्यातच तो वाढत असतो. म्हणजे त्याला जन्मतः गर्भामध्येच खूप यातना असतात. म्हणून माणसाचा
हा जन्म जो आहे तो अतिशय क्लेशकारी असं म्हटलं जातं. आणि मृत्यू तो त्याहून क्लेशकारक. आपण बघतो की प्रत्येक माणसाला सहज मृत्यू येईल असं नसतं. मरताना माणसाला अनेक यातना होतात. सहजी जीव सुटतच नाही. त्याचा आत्मा सद्गतीला सहजासहजी जात नाही. म्हणून जन्म आणि मृत्यू हे दोन्हीही कसे आहेत? क्लेशकारकच आहेत. मग जन्माल्यापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये अवस्था येतात. 3 अवस्था आहे कौमार, यौवन आणि जरा. तर कौमारी अवस्थेमध्ये माणूस उन्मत्त असतो, यौवनामध्ये त्याच्यापेक्षा उन्मत्त असतो, आणि जरा म्हणजे वार्धक्य झाल्यानंतर हे कौमार आणि यौवनामध्ये जे जे काही त्यांनी उपभोग घेतलेले आहेत त्या सर्वांचा निचरा म्हणा किंवा त्या सर्वांचे भोग म्हणा हे जरा अवस्थेत त्याला घ्यावे लागतात. म्हणून जरा अवस्था ही दुःखकारक होते. जन्म मृत्यू ह्या मधल्या गोष्टीमध्ये जरा आणि व्याधी. व्याधी पण जोपर्यंत शरीर आहे आणि जोपर्यंत त्या शरीराचा लय होत नाही, म्हणजे आपल्या भाषेत मृत्यू होत नाही, तोपर्यंत त्याला अनेक व्याधींनी पछाडलेलं असतं या देहाला. म्हणजे ह्या चारही गोष्टी जे आहेत, जन्म मृत्यू जरा आणि व्याधी. व्याधी तर अनेक प्रकारच्या होतात. किती प्रकारच्या व्याधी आहेत. हृदयरोग आहे, आता मधुमेह आहे, विकारी शरीर आहे ना. तिसऱ्या श्लोकात म्हटलंय यद्विकारी येतश्चय. शरीर हे विकारी आहे आणि विकारी असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. आणि दुःखालय आहे आपलं शरीर, म्हणजे हे दुःखालय 8व्या अध्यायात सांगितलंय भगवंतांनी. शाश्वतम चिरकालापर्यंत ते शरीर जे आहे ते दुःखांचं आलयच आहे. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत दुःख आणि दुःख. दुःख म्हणजे सुख हे कसं असतं, ज्या वेळेला माणसाच्या मना सारख्या गोष्टी होतात त्याला सुख म्हणतात. मनाविरुद्ध झालं की त्याला दुःख होतं. मग आयुष्य जगत असताना सर्वच गोष्टी सुखकारक होतात असं नाहीच. दुःखकारक पण बऱ्याच गोष्टी होतात. म्हणून गीता सांगते तुम्ही सुख आणि दुःख समान म्हणा. सुख दुःखे समे कृत्वा असं म्हटलंय. लाभा लाभो जया जयो. अर्जुनाला सांगितलंय. अर्जुनाला सांगितलं याचा अर्थ आपल्याला पण सांगितला आहे की जन्म आणि मृत्यू इथेपर्यंतचा जो प्रवास आहे त्याला 3ऱ्या अध्यायात शरीराची यात्रा म्हटलंय. आणि ह्या शरीराच्या यात्रेमध्ये काय काय असतं तर कौमार, यौवन, जरा आणि व्याधी. तर वार्धक्य आहे आणि वार्धक्यातच व्याधी होतात असं नाही. तरुणपणी पण व्याधी होतात, यौवनात पण व्याधी होतात. पण कौमारे आणि यौवन या काळामध्ये जे काही आपण इंद्रियांचे मनसोक्त उपभोग घेतलेले आहेत त्याच्या व्याधी या वार्धक्यामध्ये उद्भवतात. म्हणून जन्म मृत्यू जरा आणि व्याधी यांच्याकडे दुःख आणि दोष म्हणून बघा असं गीता सांगते. कशासाठी तर ज्ञान साधन. ज्ञान जर मिळवायचं आहे, ज्ञान मार्गाचं जे साधन आहे तर त्यासाठी हे जीवन आहे. ह्या जीवनातला जन्म आणि मृत्यूपर्यंतचा जो काळ आहे, मग मध्यंतरी काय आहे कौमार, यौवन, जरा आणि ज्या काही व्याधी होत आहेत त्यांच्याकडे तुम्ही कशा दृष्टीने बघा तर दोष म्हणून बघा. ते दोष आहेत. दुःख दोषानुदर्शनम अनुदर्शनम म्हणजे त्याच्याकडे ते दोष आहेत म्हणून बघा. बरोबर आहे, दोषच आहेत, कारण त्यामुळेच आपली आध्यात्मिक प्रगती होत नाही. ज्ञानमार्गाला आपण जाऊ शकत नाही, कारण आपण देहाभोवतीच सतत फिरत राहिलेले असतो. आज मला काय खूप कंटाळा आला, देहाचंच आहे. आज माझं डोकं दुखतंय, देहाचंच कारण आहे. आज माझे गुडघे दुखताय, देहाचंच कारण आहे. म्हणून मी काय केलं नाही तर अभ्यास केला नाही. कशाचा? आध्यात्मिक. म्हणून मी जप केला नाही. आज गुडघे खूप दुखतात, बसवतच नव्हतं, म्हणून चित्त एकाग्र झालं नाही, म्हणून ध्यान केलं नाही, वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ज्ञान मार्गाच्या त्या केल्या नाही, कारण ह्या दोषांनी मला त्रास दिला.
म्हणून दुःख दोषानुदर्शनम असं म्हटलेलं आहे. त्याच्या पुढचा पॉइंट आहे असक्ती ही अनभिष्वंग. मगाशी सांगितलं आसक्त आणि असक्ती. तर असक्ती ही संसारिक गोष्टींमुळे उत्पन्न होणारी आहे. संसारिक गोष्टी कुठल्या असतात तर संसारातल्या वस्तू किंवा व्यक्ती, घटना, परिस्थिती यांच्याबद्दलची जी आपली प्रियता असते. प्रियता म्हणजे लोभ, खूप प्रियता, आणि त्याबद्दल खूप प्रियता वाढली की आपल्याला त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण होते. आणि आसक्ती निर्माण झाली की मनुष्य भक्ती मार्गाला लागत नाही किंवा परमेश्वराच्या ज्ञान प्राप्तीला लागत नाही, कारण त्याच्यातच गुंतून राहतो, सतत त्यांच्यातच गुंतून राहतो. या घटना, ते नाती आणि हे याच्यातच सतत तो गुंतून राहिल्यामुळे त्याला भगवंताची आठवणच होत नाही. म्हणून इथे असक्ती हा आसक्तीच्या विरुद्ध शब्द वापरलाय. ज्ञान मार्गाचं एक साधन असक्ती पाहिजे. कोणाबद्दलची आसक्ती तर संसारिक वस्तूंविषयींची असक्त व्हायला पाहिजे. संसारिक विषयांमधली आसक्ती काढून घेतली की माणूस असक्त होतो. मग हे संसारी विषय कसे असतात, सुरुवातीला अमृताप्रमाणे असतात, आणि मग जेव्हा ज्ञान मिळवायचे त्यावेळेला ते विषासारखे वाटतात आपल्याला. 18व्या अध्यायात सांगितलंय यत्त दग्रे विषम्य परिणामे मृतोपमा. सुरुवातीला विषासारखे वाटणारे नंतर अमृतासारखे होतात, आणि सुरुवातीला अमृतासारखे विषयांचे जे भोग आहेत ते सुरुवातीला अमृतासारखे वाटतात, ते नंतर विषासारखे होतात. म्हणून त्याच्यापासून हळूहळू लक्ष काढून घेणं तरच ज्ञान प्राप्ती होते. म्हणून असक्ती हा एक गुण सांगितला आहे. ज्ञान मार्ग मिळवण्यासाठी हे एक साधन सांगितलं आहे. त्याच्या पुढचा तर फारच अवघड आहे सामान्य माणसांच्या दृष्टीने. अनभिष्वंग. अभिष्वंग म्हणजे काय तर जे माझा मुलगा, माझी मुलगी, माझं घर, माझं अमुक, माझं तमुक, माझं हे, माझी नातवंड, आणि जी काही आपण आयुष्यभर माया जमवलेली आहे, सांसारिक माया, भौतिक गोष्टींचा जो हव्यास आयुष्यभर केलेला असतो, त्यापासून पूर्णपणे परावृत्त होणं त्याला अनभिष्वंग असं म्हटलंय. सांगा बरं, सामान्य माणूस होऊ शकतो का असं? नाही होणार. ज्ञानी माणूस जो आहे, संन्यासी जो असतो तोच होऊ शकेल. म्हणून खूप लोक काय करतात तर पूर्णपणे संसारापासून वैराग्य घेण्यासाठी किंवा अनभिष्वंग होण्यासाठी आश्रमात जाऊन राहतात. आपल्या भारतामध्ये अनेक आश्रम आहेत. तर ब्रह्माकुमारीच्या आश्रमामध्ये अनेक लोक संसार सोडून गेलेले आहेत. का तर ज्ञान मार्गासाठी, ज्ञान साधन ते एक आहे. म्हणून हे अनभिष्वंग म्हणजे काय तर पुत्र, स्त्री, घर, दार, पशु, पक्षी जे काही आपण मिळवलेलं असतं त्यांच्याशी आपला घनिष्ठ संबंध झालेला असतो, आणि तो घनिष्ठ संबंध काय करतो तर तुम्हाला त्याच्यातच अडकवून ठेवतो, कर्मबंधनातच अडकवून ठेवतो. त्याच्यापासून परावृत्त होणं म्हणजेच ज्ञान मार्गाच्या साधनाचा, अनभिष्वंग ह्या साधनाचा उपयोग करणं. अभिष्वंग म्हणजे त्याबद्दलची ममता, अनअभिष्वंग म्हणजे त्याबद्दल परावृत्त होणे. जसा आपला मुलगा मुलगी जे कोण आजारी पडलं की आपण दिवसभर त्याच्या चिंतेतच राहतो, आणि मग बाई असं होईल का तसं होईल का. करोनाच्या काळात तर खूपच हे अनुभव आपल्याला आले. मग आता कसं होईल वगैरे वगैरे. पण पूर्णपणे भगवंतावर श्रद्धा ठेवून जर आपण ते दिवस व्यतीत केले पूर्णपणे प्रयत्नासकट, म्हणजे त्याच्या प्रयत्नासकट, औषधी उपायांच्या प्रयत्नासकट जर पूर्णपणे भगवंताला शरण जाऊन त्याच्यावर श्रद्धा ठेवून जर आपण दिवस व्यतीत केले तर अनभिष्वंग
या साधनाचा आपण उपयोग केला असं समजता येईल. आणि त्याच्यासाठी मग उपाय काय, की सुख मला हवंय आणि त्यापासून मला सुख मिळतंय हे जे आपलं उद्दिष्ट असतं ना तेच बाजूला करायचं, मुळावरच घाव घालायचा. पण हे सामान्य माणसाची गोष्ट नाही. ही सामान्य माणूस त्या संसाराच्या गोष्टीतून बाहेरच येत नाही. आणि म्हणून त्याला भक्ती मार्ग सुलभ आहे, कर्म मार्ग सुलभ आहे, ज्ञान मार्ग तसा अवघडच आहे. म्हणून कोणाशीही आपण लिप्त न होणं. आता आपल्याला शक्य आहे का? समाजामध्ये आपण जेव्हा राहतो, प्रपंचात राहतो, कुटुंबात राहतो, तेव्हा आपल्याला हे शक्य नसतं. म्हणून ज्ञान साधन हे जे आहे अनभिष्वंग, आणि त्याच्या पुढचं सुद्धा पुत्रदार गृहादिषु हे सुद्धा आहे. असक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु, हे जी साधनं आहेत ही सामान्य माणसाला त्याच्यातून बाहेर पडणं खूप अवघड आहे. ज्ञान मिळवायचं असेल तर त्याच्यातून बाहेर पडावं लागतं, त्याच्यापासून वैराग्य घ्यावं लागतं, विरक्ती घ्यावी लागते. आणि नुसती विरक्ती घेतली तर डिप्रेशन येण्याची शक्यता आहे, फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता आहे, की मी इतकं मुलांचं केलं, मी एवढं जमवलंय, पण आता काही नाही, कोणी नाही माझ्याजवळ, किंवा मी कोणाला विचारत नाही, कोणी मला विचारत. यांनी डिप्रेशन येण्याची शक्यता असते. म्हणून नुसतं परावृत्त होणं नाही, तर ते मन काढून भगवंताशी पूर्णपणे लीन होणं, तरच ज्ञानमार्ग सुलभ आहे, तरच ज्ञान साधन हे तुम्हाला सुलभ होणार आहे, नाहीतर ते क्लेशकारक होईल. म्हणून अनभिष्वंग ही जी गोष्ट आहे ती अवघड आहे. पुत्रदार गृहादिषु, त्याच्या पुढचं 15वी जी गोष्ट आहे ज्ञान साधनेची, ती म्हणजे नित्य. नित्य हा शब्द कंसाच्या बाहेर आहे. समचित्तत्वम इष्ट अनिष्ट उपपत्तीषु अशी त्या शब्दाची फोड आहे. श्लोक काय आहे? नित्यैच समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तीषु असा श्लोक आहे. नित्य हा शब्द बाहेर ठेवायचा कंसाच्या, आणि कंसात काय? समचित्तत्वम इज इक्वल टू इष्ट अनिष्ट उपपत्तीषु. आता तुम्हाला अर्थ समजला असेल. इष्ट अनिष्ट उपपत्तीषु म्हणजे उपपत्तीषु म्हणजे त्याची प्राप्ती झाली असता. कशाची? इष्ट आणि अनिष्ट. आता इष्ट कशाला म्हणायचं आणि अनिष्ट कशाला म्हणायचं हे आधी आपण समजून घेऊया. संसारामधल्या ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात त्याला आपण इष्ट समजतो, ज्या गोष्टी मनाविरुद्ध होतात त्याला अनिष्ट म्हणतो. मग ज्या गोष्टी मनाविरुद्ध झाल्यात आणि ज्या गोष्टी मनासारख्या झाल्यात त्या इष्ट प्लस अनिष्ट यांना सम मानणे. आणि सम मानून सुद्धा तेवढ्या पुरतं सम मानायचं नाही, तर नित्य नित्य ज्या गोष्टी नित्यासाठीच आपला स्वभाव असाच करून टाकायचा. कसा? की इष्ट हो किंवा अनिष्ट हो, दोन्हीलाही सारखंच माप द्यायचं आपल्या दृष्टीने, दोन्हीलाही सारखाच दर्जा द्यायचा, दोन्हीलाही सारखंच समजायचं. एखादी गोष्ट समजा तुम्ही रस्त्याने चाललाय आणि धडपडून पडलात आणि पाय मोडला आणि 6 महिने घरात बसावं लागलं, इष्टच झालं असं म्हणायचं. जगाच्या दृष्टीने किंवा आपल्या मनाच्या दृष्टीने ते अनिष्ट आहे, घरात बसणं, काही करता न येणं. पण ते इष्ट कसं आहे? तर मी एका ठिकाणी बसल्यामुळे मी भगवंताची सेवा करू शकेल, उपासना करू शकेल, त्याच्यात चित्त एकाग्र करू शकेल, अभ्यास करू शकेल, किंवा सतत नामस्मरण करू शकेल, असं पॉझिटिव्ह थिंकिंग करणं, त्याला म्हणायचं इष्टानिष्ट उपपत्तीषु. आणि नित्यैच, नित्य असाच मनामध्ये धारणा असली पाहिजे. अनिष्ट आणि इष्ट म्हणजे ह्याच अर्थाचा श्लोक दुसऱ्या अध्यायात येऊन गेलाय. समसिद्धाव सिद्धौच. सम म्हणायचं, सिद्ध आणि असिद्धी म्हणजे जे साध्य करायचंय ते सिद्ध होणं
आणि साध्य नाही झालं ते असिद्ध, दोन्ही समच म्हणायचं. आणि का सम म्हणायचं की भगवंताची इच्छा अशी होती म्हणून असं घडलं. हा पॉझिटिव्ह विचार आपण मनामध्ये केला तर आपल्याला दुःख होण्याचं कारणच नाही. आपण सच्चित आनंदच मिळवू शकतो. सच्चित आनंद म्हणजे काय? सत म्हणजे जो चिरकाळ टिकणारा आहे, चिरकाळ टिकणारा आहे तो चित्त. सत म्हणजे सत्यता कशात आहे? तर भगवंताच्या प्राप्तीत सत्यता आहे, भगवंताशी एकरूप होण्यात सत्यता आहे. ते म्हणजे सत. चित्त म्हणजे चिरंतर. आणि त्या चिरंतनतेमुळे जो काही अंतःकरणाला आनंद मिळतो. अंतःकरणाला म्हटलंय म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी हे सगळे वरवरचे विषय आहेत, पण अंतःकरण ही गोष्ट फक्त परमेश्वराशी निगडीत असते. मग ह्या गोष्टींमुळे जर अंतःकरणाला आनंद होत आहे तर तो नित्य ठेवणं. कशामुळे? तर समान मानणं. इष्ट आणि अनिष्ट ज्या गोष्टी घडतायत त्यांना समान मानणं. म्हणून हा एक ज्ञान साधनेचा आणखी एक मार्ग सांगितला. ज्ञान मार्गातला आणखी एक हा उपाय आहे. काय? तर नित्याच समचित्तत्व इष्टानिष्टोपपत्तीषु असं म्हटलंय की संसाराची ही सामुग्री जी आहे मला, ती भगवंतानीच मला दिलेली आहे. भगवंतानी मला अशा प्रकारचा संसार करायला सांगितलाय. पण माझा मूळ हेतू काय? की ह्या मनुष्य देह मला प्राप्त झालेला आहे आणि हा मनुष्य देह मला केवळ भगवंतासाठीच जिजवायचा आहे. हा आपला हेतू असला पाहिजे जीवन जगण्याचा, की माझा देह हा त्याच्या चरणी लीन होण्यासाठी मी त्याच्यासाठी जिजवणार आहे. मग तो कशा मार्गाने झिजवणार आहे तो आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे आपण ठरवायचा. आपण बुद्धीने झिजवणार असेल तर सतत बुद्धीच्या मार्गातून भगवंताशी जवळीक साधायची. आपण शरीराच्या माध्यमातून झिजवणार असेल, इंद्रियांच्या माध्यमातून झिजवणार असेल तर सेवा करायची. वेगवेगळ्या संस्थान आहेत त्यांची सेवा करूया. भगवंताची सेवा करणारे वेगवेगळे संस्थान आहेत तिथे जाऊन सेवा करूया. अशा मार्गाने देह झिजवूया. अशा वेगवेगळ्या प्रकारे जर आपण सेवा भावातून देह आपला झिजवला तर आपला अहंकार पण कमी होतो. आणि मुख्य म्हणजे सर्वत्र परमेश्वर आहे याची आपल्याला अनुभूती प्रचिती येत राहते. की अरे हे इथे काम करतायत, एवढी मोठी व्यक्ती इथे काम करतात. हा, त्यांना पण दुःख आहे, मला पण दुःख आहे. त्यांना पण काहीतरी व्याधी असली पाहिजे, मला पण व्याधी आहे. ही जी भावना आहे ना, की मला जे काही आहे ते दुसऱ्याला पण आहे, ही भावना आपण सतत मनामध्ये जपली पाहिजे. तर आपला ज्ञानमार्ग मोकळा होऊन जातो. म्हणून भगवंतामध्ये जर सतत मन रमवायचं असेल तर जे काही आपल्या वाट्याला आलेलं आहे सुख आणि दुःख त्यांना समान मानायचं. म्हणून नित्य समचित्तत्व इष्टानिष्ट उपपत्तीषु म्हणजे प्राप्त करून घेणं. अनुकूल आणि प्रतिकूल कुठल्याही गोष्टी असल्या तरी त्याला समान मानणं. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. की कुठलीही गोष्ट, कितीही माणूस अत्यंत सुखी असू दे, अत्यंत ऐशारामात असू दे, त्याला स्वर्ग सुख लाभू दे, पण त्याला दुसरी बाजू दुःखाची असतेच. अहो एवढंच काय, चंद्राकडे जर तुम्ही बघितलं तर पौर्णिमेचा जो चंद्र आहे तो अतिशय सुंदर दिसतो, अतिशय सुंदर दिसतो, लोभस आहे. पण त्याला दुसरी बाजू काय आहे? त्या दिवशी त्याच्यावर डाग दिसतात. तर चंद्र आणि सूर्याचं सुद्धा तसंच आहे. सूर्य एवढा जगाला प्रकाश देतो, सूर्य एवढ्या वनस्पती निर्माण करतो, सूर्याच्या स्वतःच्या उगवण्याने सर्व जग जागं होतं आणि कामाला लागतं. पण सूर्यामध्ये सुद्धा दोष आहेच. सूर्याच्या जास्त जवळ गेला तर माणूस मरतो. एवढी प्रचंड उष्णता आहे तळपत्या उन्हामध्ये, आणि जवळच कशाला जायला पाहिजे. 50-55 टेम्परेचर झालं तर मनुष्य मरतात, माणूस मरतो. हा सूर्याचा दोषच नाही का? म्हणजे जिथे चंद्र सूर्यांना मध्ये सुद्धा दोष आहे तिथे आपल्या कर्मामध्ये दोष असणार नाही का? म्हणून आपण सूर्याकडे बघताना वाईट नजरेने बघतो का? चंद्राकडे बघताना वाईट नजरेने बघतो का? मग आपण आपल्या कर्माकडे, आपल्याला जी सुख दुःख प्राप्त झाली आहे त्याच्याकडे वाईट नजरेने बघायचंच नाही, तरच ज्ञान प्राप्त होईल.
असा सुंदर संदेश ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलाय. पुढचं काय? मयीच्या अनन्य योगेन भक्ती अव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम रती जनसंसदी व रतीही जनसंसदी. मयीच अनन्य योगेन. अनन्य योग, नुसता योग वेगळं आणि अनन्य योग वेगळं. न अन्य योग. न अन्य योग म्हणजे काय? दुसरा कुठला योग नाही. भगवंताशी मी जोडली गेले, हाच माझा अनन्य योग. मी ह्या देवाला भजत नाही, त्या देवाला भजत नाही, त्या देवाला भजत नाही. मी 100 देवालय पालथे घालत नाही. एका कृष्णाला मी माझ्या हृदयात बसवून ठेवलंय आणि मी सतत त्याचीच सेवा करणार आहे, त्यालाच शरण जाणार आहे आणि त्याचीच सतत उपासना करणार आहे, त्याच जप जाप करणार आहे, त्याच्याच प्रित्यर्थ गीता वाचणार आहे, वगैरे वगैरे जे काही करणार आहे, हा अनन्य योग. ह्याला अनन्य योग म्हणायचं. कारण काय? तर न विषयच माझ्या डोक्यात नाही, न अन्य. म्हणून मयीच्या अनन्य योगेनं, माझ्या अनन्य योगाद्वारा, अशा टाईपच्या अनन्य योगाद्वारा काय आहे? भक्ती ही अव्यभिचारिणी. अव्यभिचारिणी भक्ती आहे. अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे काय? की ज्या भक्तीमध्ये, जी भक्ती करत असताना मला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही. भगवंताची कुठल्याही प्रकारची भक्ती करताना मला लाज वाटणार नाही. मी भगवंताच्या दारात आहे आणि भगवंताच्या दारात मला जाणून घ्यायला सुद्धा काही वाटणार नाही. भगवंताच्या दारामध्ये जी काही घाण पडलीये ती उचलायला मला काही वाटणार. ही अव्यभिचारिणी भक्ती. की भगवंतासाठी मी पूर्णपणे त्याची एकरूप होऊन जाणार आहे त्याच्याशी. मयीच्या अनन्य योगेन भक्ती अव्यभिचारिणी. आणि मग अशा प्रकारची भक्ती जर भगवंतापर्यंत आपली निर्माण झाली किंवा भगवंताशी निर्माण झाली, तर माणसाला काय वाटतं? त्या ज्ञानी माणसाला काय वाटतं? ज्ञान साधन कसं होतं त्याचं? तर विविक्त देश सेवित्वम अरतीही जनसंसदी. विविक्त देश सेवित्व म्हणजे एकांत ठिकाणी त्या व्यक्तीला राहावंसं वाटतं. ज्ञान मिळवायचं असेल तेव्हा, जेव्हा भक्ती त्याची अव्यभिचारिणी भक्ती होऊन जाते, तेव्हा त्याला एकांत असं वाटतो की मला कोणी नको, मी आणि भगवंत माझा परमेश्वर माझ्या जवळ आहे, बस मला दुसरं कोणी लागत नाही. ही अगदी उच्च अवस्था आहे, ज्ञान मार्गातली एकदम उच्च अवस्था. मला दुसरं कोणी नको. आणि काय? अरतीही जनसंसदी. जनसमुदायामध्ये त्याला अजिबातच इंटरेस्ट नसतो. मग कारण का? कारण जनसमुदायामध्ये काय चर्चा असते? विषयांची चर्चा असते, सांसारिक विषयांची चर्चा असते. जेव्हा जनसमुदाय एकत्र येतो, त्याच्या संपर्कात जे लोक येतात, तेव्हा सांसारिक गोष्टींबद्दलच चर्चा सुरू असते. मग ती सांसारिक गोष्टी म्हणजे प्रपंच असं नाही. मग आज काय? हे राजकारणातले विषय, आज काय समाजातले विषय, आज अमक्या गल्लीत हे झालं, तमक्या गल्लीत ते झालं, आज कुटुंबात हे झालं, तुमच्या कुटुंबात काय झालं, माझ्या कुटुंबात काय झालं, हे जे सगळे विषय आहेत, ह्या विषयांपासून त्याला परावृत्त व्हावं असं वाटतं आणि एकांत असावा वाटतो. त्याच्यामुळे त्याला जनाशी, जनसमुदायाशी संपर्क नको वाटतो. असं जेव्हा अवस्था येते, तेव्हा ही ज्ञानमार्गातली अवस्था आहे असं समजूया. म्हणून ह्या श्लोकामध्ये मयीच्या अनन्य योगेन भक्ती अव्यभिचारिणी. भक्ती ही अव्यभिचारिणी, अव्यभिचारिणी भक्ती. विविक्त देश सेवित्व मरतीर जनसंसदी. विविक्त देश सेवित्व अरती ही जनसंसदी. ही अव्यभिचारिणी भक्ती कोणाची होती? गोपी, गोप्यांची होती बघा. सर्व गोपी ज्या होत्या त्या, त्यांची कृष्णावरची जी भक्ती होती ती अव्यभिचारिणी भक्ती होती. आणि म्हणून त्यांना कृष्णाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. जलक्रीडा करत असताना सुद्धा त्यांना जरा सुद्धा त्याच्यामुळे लाज वाटली नाही, कारण त्यांची भक्ती होती. त्यांना सगळा भगवंत दिसत होता, बाकी काही दिसतच नव्हतं. अशा प्रकारे ज्ञानमार्गाच्या ह्या जवळजवळ 16व्या साधनापर्यंत आपण आलेलो आहोत. 10व्या श्लोकापर्यंत आपण अर्थ बघितलाय आणि ज्ञान मार्गाची साधन किंवा ज्ञानी होण्याची साधनं जी आहेत ती 16 साधनं आपण आतापर्यंत बघितले. आणि आज आपण इथे थांबूया. उरलेल्या साधनांचा विचार पुढच्या श्लोकात, जर उरलेली साधनं असतील तर त्यांचा विचार पुढच्या बुधवारी करू. धन्यवाद.